हाय गाईज, सकाळ सकाळ गरम गरम चहाने सुरुवात झालेली आहे. सोबतच गावावरून आणलेलं हे गणेश फरसाण भाई म्हणजे खतरनाक लाजवाब बोलते. आणि हे फरसाण टोटल 4-5 लेअर मध्ये असतं भाई. गावी गेलो की 1 किलो तो बनतायचे. आता वाजलेत बरेच 11ची अपॉइंटमेंट आहे. हो नाही तर काय, आज परत जायचंय सुया घ्यायला. दाताच दातवण घ्या ग कोणी, कुंकू घ्या कोणी काळमणी, बाई सुया घे ग दाबण घे. त्यात हा स्केच कधीचा कुरिअर करायचा पडून नाही. बाय गे माझ्या माथ्यावर पडलाय तो काय. आता हा स्केच ज्याचा आहे त्यालाच काय पडलेली नव्हती. असो, याच्या जो मागचा बडीराम काय तुम्हाला सांगू. मी स्केच हातात घेतला तर म्हटलं तुम्हाला दाखवून घेतो. हा कलर स्केच आहे, सिंगल पोर्ट्रेट. आता भाऊबीज काय लांब नाहीये. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल गिफ्ट काय द्यायचं, गिफ्ट काय द्यायचं. आयता आर्टिस्ट तुम्हाला भेटलेला आहे, करून घ्या त्याचा फायदा आणि पटापट पटापट बुक करा. फायनली उतरलो दादरला. आपल्याला जायचंय परेलला, पण ही गर्दी बघताय. आज होती गर्दी. जायचंय इकडं घेऊन जाईल दुसरीकडे, त्याच्यापेक्षा आरामात उभा राहूया. असं आपण प्रवासाच्या बाबतीत नेहमीच चिल असतो. यमराजनी बोलवलं नाही एवढी घाई करायला. सकाळी फक्त चहा फरसाण खाल्लं होतं आणि चपाती भाजी खाऊ नाही शकत, तर म्हटलं लस्सी पिऊन घेऊया. अगं बाय गे दोस्तो, ना चाकर भी यहाँ पर आना पडता है. त्यात महत्वाचा केंद्रबिंदू म्हणजे ही सुई. बाय गे बघून सीधा गोट्या कपाळ. चलो माँ की यमराज के साथ खुशी खुशी निकल जाओ. फायनली मित्रांनो, इट्स अ ग्रेट सक्सेस. थोडा दुखेश पण ठीक आहे. वन साइड लिपट गई, पिक्चर अभी बाकी आहे. माझ्यासोबत आज दीदीचा पण कार्यक्रम होणार होता भाई. खतरनाक विषय खोल. मोबाईलच्या कव्हर वाल्याकडून दीदीने तिचा आयफोन 13 आयफोन 17च्या लेवलला आणून ठेवलेला आहे भाई. त्यात मी पण म्हटलं तू पण बहिणीचा भाऊ शोभून दिसला पाहिजे, म्हणून थोडा मी पण खर्च करून टाकला. फायनली सगळं लिफ्टावून उतरलो, पण कुठे उतरलो, बोरिवलीला उतरलो. ही गाडी जाणार थेट भाईंदर. परत डबल मगजमारी करा, दुसरी ट्रेन पकडा. त्यात आमची मम्मी तिथं बसली मीरा रोडला. आता माझा लिओ केल मग एकदम रिक्षाने जा. एवढा वेळ थांबायचं काय करू आता? हा काय एवढं कशाला थांबायला पाहिजे. असू दे ना, चल म्हटलं आता काय बोरिवलीलाच होता असं म्हटलं तर जाऊ सांगा ते. किती अर्धा पाऊण तास थांबलीस तू. नाही 15-20 मिनिटं. दे बॅग दे. चल इकडून जाऊया ना तिकडून.